सिन्नर तालुक्यातील गोंदे दापूर रस्त्याची दुरुस्तीची मागणी प्रहार संघटनेने केली होती। संबंधित विभागाने घेतली दखल, कामाला सुरुवात। प्रहार संघटनेच्या निवेदनाला अखेर यश। काही दिवसांपूर्वी रोजी गोंदे दापूर या रस्त्याचे प्रहार संघटनेच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीसाठी व खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता श्री भोसले यांना निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनाची दखल घेऊन गोंदे दापूर या रस्त्याची दुरुस्तीचे काम तात्काळ चालू केल्याने बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी प्रहार संघटनेकडून आभार व ऋण व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष कैलास दातीर, प्रहार दिव्यांग सिन्नर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, जनरल बॉडी सदस्य मोहन शेठ काकड दापूर, प्रहार उपाध्यक्ष संदीप आव्हाड, तक्रार निवारण समिती तालुकाध्यक्ष गणेश मस्के, युवा नेते पप्पू गोडसे, युवा नेते कपिल कोठुरकर, तालुका शेतकरी संघटक प्रकाश थोरात आदी पदाधिकारी नेते उपस्थित होते। तसेच गोंदे ते दापूर खराब रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करून अखेर त्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे। आज प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्याने प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे ठेकेदार व शासकीय अधिकारी यांचे आभार व्यक्त करून तेथे त्यांचे मनोगत व्यक्त केल्याचे दिसून आले। तसेच प्रहारचे सर्व तालुकाध्यक्ष यांची आज सिन्नर ग्रामीण भागातील निकृष्ट दर्जाचे रस्त्याची दुरुस्ती किंवा नव्याने शासकीय निधीतून पूर्ण करून घेऊ, त्यासाठी वेळ पडली तर आंदोलनही करू, पण सिन्नर शहराचे व ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहे, त्याचे नूतनीकरण पूर्ण करून घेऊ। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार, सिन्नर।